नमस्कार, शुभ सकाळ, शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आज पण सोमवार पण आहे, मस्त भोलेनाथाचा वार आहे माझ्या. हर हर महादेव सगळ्यांना. आजचा दिवस आणि तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ, हीच मी त्या भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करते आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर आज होळी आहे की नाही, सगळे मस्त आज छानपैकी खूप मज्जा करणार, हो की नाही. मग पुरणपोळ्या झाल्या का? माझ्याही व्हायच्या आहेत, अजून संध्याकाळी करणार आहे. पुरण कालच करून ठेवलं होतं, कारण की आज घाई नको ना म्हणून. आणि आमच्या गावामध्ये मुलुंड नवघरमध्ये आज पण खूप छान प्रकारे होळी सेलिब्रेट करणार आहे. आणि काल होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे काल खूप असं काही फॅन्सी ड्रेस होते, वेशभूषा होत्या खूप छान छान. कोण कोण काय काय बनलेलं. अरे खंडोबा बनलेले ना मल्हार, इतकं सुंदर होता ना, अगदी त्याला असं बघतच राहावं असं वाटत होतं, इतके छान दिसत होते. आणि लहान मुलांनी इतक्या अप्रतिम केल्या होत्या. राधा आणि कृष्ण, राधा राणी, आ हा हा, काय राधा राणी दिसत होती, काय सांगू. बघा आता आजकाल बिग बॉसचं ट्रेंड जास्त आहे, मराठी बिग बॉस चालू आहे, तर त्याच्यावर पण छोटासा असा ॲक्ट आमच्या गावातल्या सगळ्या मुलांनी मिळून केला होता. तो पण खूप छान अप्रतिम झाला. त्याच्यामध्ये जे दादूसचा किरदार केला ना, एक नंबर किरदार होतं, सुंदर, खरोखर दादूस वाटत होते. तर तुम्हाला असंच सगळं काही माझ्या या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. आणि हवली पूजन संध्याकाळी करणार आहोत, तर संध्याकाळी नक्कीच तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे. आमच्या इथे खाली दारात सुद्धा आमच्या होळी लागते, ती पण दाखवणार आहे. आणि आमच्या इथे गावात शाळेकडे जिथे प्रोग्राम होता काल, तिथेही मोठी होळी असते, तीही दाखवणार आहे मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमार्फत. तर आणखीन सांगायचं म्हणजे, तर यावर्षी होळीला माझ्या या चॅनलला 1 वर्ष झालं. तारखेनुसार 11 तारखेला होतं वर्ष. तर पण मी होळीच्या दिवसापासूनच ब्लॉगिंगला सुरुवात केली होती. तर आज मला कंप्लीट 1 वर्ष झालेलं आहे यूट्यूब चॅनल ओपन करून. सो माझ्या यूट्यूब चॅनलचा, माझ्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप छान साथ दिलात मला, माझे व्हिडिओ बघितले, असेच बघत राहा आणि मला माझ्या व्हिडिओंना लाईक करत राहा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिली मेंबर्सबरोबर. तुम्ही माझे खूप छान असे फॅमिली मेंबर्स झालेले आहात सगळे. तर तुमच्याशी मी सगळं काही शेअर करते. काही चूक भूल झाली तर क्षमा प्रार्थी आहे मी तुमच्याकडून. तुमचं कधी काळी माझ्याकडून मन दुखलं गेलं असेल तर मला क्षमा करा, ठीक आहे. तर आपण नक्कीच सेलिब्रेट करूया. जरा सबस्क्रायबर होऊ देत चांगले व्यवस्थित, मग आपण नक्कीच सेलिब्रेशन करूया. पण यावर्षी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. सो त्या महादेवांच्या चरणी मी हीच प्रार्थना करीन की त्यांनी मला असंच चांगली व्यवस्थित असे व्हिडिओ काढायची बुद्धी द्यावी. जमेल तसं मी तुमच्यापर्यंत सगळं काही पोचेन. लग्नाचा सोहळा असो, काही इव्हेंट्स असो, काही असो, सगळं काही तुमच्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करेन. चला, आता कामं पण पडली, जास्त काही बोलत नाही. व्हिडिओची सुरुवात करायला मला मिळत नाही, त्याच्यामुळे आज मी चांगल्या व्यवस्थित प्रकारे व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. तर चला, पुन्हा भेटूया आपण आता संध्याकाळी डायरेक्ट, ठीक आहे. कारण कामं करायची आहेत, पुरणपोळ्या करायच्या आहेत, सगळं काही करायचं आहे. आणि मेन लोकांची पालखीची ब्लाउजंसुद्धा येतील, तीही शिवायची आहेत मला. चला, संध्याकाळी भेटूया आता, ठीक आहे. चला.
मंडळी, आता माझी तयारी झालेली आहे. आता मी खाली चाललेली पाया पडायला. तर हे बघा, मी देवांना सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे पुरणपोळीचा छानपैकी. तर चला आता थोडं जाऊया आपण खालती होईकडे पाया पडायला. चला, ही आमची नवीन नवरा नवरी आहे. आता ते पण दाखवते मी तुम्हाला. चला.
आले बघा आता देवळातून. आता ती होळीला पाया पडायला जाणार आहे थोड्याच वेळात. 2 नवरा नवरी, एक अनुष्का नवरी आमची आणि आदिती नवरी आहे. ही बघा येतेच आहे आता. आमच्या घरात 2 जावई आलेले आहेत आमच्या दोन्ही मुलींचे आणि खूप छान दिसत आहेत दोन्ही नवरा नवरी. आता हे होळीला पाया पडायला चाललेले आहेत. पुढे पुढे दिसत नाही. यानंतर सगळ्यांसाठी हे आहे मिसळपावचा बेत केलेला आहे. सगळ्यांना जो कोणी येईल त्यांना हे म्हणून नाश्ता जेवण असो काय असो तर हे मिसळपावचा आहे स्टॉल. Waterguns, colors, sweets, snacks, and more holy essentials delivered in minutes with zero handling fees only on Zepto. Order now.
लागला. ए या आता तुम्ही दोघं पण पेमेंट का मैसेज वापस बोललात तरी चालेल एकमेकांची. आधी ती पुढे हो अजून अशी आतमध्ये सरक. आता इथे होळी दहन करायचा टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे आता सगळे ते हे पाया पडून घेत आहेत परत एकदा. आणि आता ते पेंडा लाकडं सगळं काही आता लावणार आहेत आणि थोड्याच वेळात प्रज्वलित करतील होळी. आणि बँड पण परत वाजणार आहे. आता सगळे तिकडे शाळेकडे गेलेले आहेत, स्पर्धा होत्या, संगीत खुर्चीच्या स्पर्धा होत्या, त्याच्यामुळे सगळेजण तिकडे गेले होते शाळेकडे. आणि आता सगळे परत आलेले आहेत इथे. पैठणी कोणाला मिळाले ते पण बघूया. आमच्याकडे हमारा इलाकामध्ये पैठणी मिळालेली आहे पिंकीला. बघा आता सगळं तयारी चालली होलिका पूजा दहन करायची. सगळेजण होळी काय करतायत? होळी सेलिब्रेट काय म्हणतात मराठीत काय बोलायचं. पण आता काय करणार आहेत? होळी पेटवणार आहे. होळी पेटवणार आहेत आमची नवघरची. आता आमच्या सगळे- नवघरची होळी हो. पेटवणार आहेत. 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात तुम्हाला होळीला बघायला या. भेटेल. नमस्कार आणि का उद्या काय आहे आपल्याकडे? धुलीवंदन आमचा उद्या धुलीवंदन आहे. धुलीवंदन खेळायला यायचं आहे आमच्याकडे सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत. ग्रहण आहे. ग्रहण आहे ना. ग्रहण आहे. 7:30च्या नंतर करायचं आहे. हा. हा 3ला ग्रहण लागणार आहे आमच्याकडे. मग 6:30 नंतर आंघोळ्या. सगळ्यांकडेच लागणार आहे. सगळ्यांकडे लागणार आहे. मग 6च्या नंतर 6:30 नंतर सगळी पुरुष मंडळी चालले, तयारी आमची तयारी सगळी झालेली आहे. थोड्याच बघा वेळात आमची आता. नवघरची होळी बघा. आमची सगळी लहान मुलं वाटा करून वाटा होळी प्रज्वलित झालेली आहे बघा. वाटा ते काय रे वाटा छान प्रज्वलित झालेली आहे होळी आमची. आमची नवघरची होळी सुंदर आणि छान झालेली आहे. आमचा नंबर होता. पहिला नंबर संगीत खुर्ची. छान छान पहिला नंबर आलेला आहे. पहिली विनर आणि 1 नंबरची साडी.
इथे होळी पण चला मंडळी, आता आमची होळी बघा किती छान प्रज्वलित झालेली आहे. मस्तपैकी आम्ही खूप मज्जा केली. छान, अगदी छान सगळं काही व्यवस्थित असं निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे आमच्या होळीला. एकदम छान, खूप सगळ्यांनी मजा केली, नाचलो. आणि मी त्या महादेवांच्या चरणी हीच प्रार्थना करते की तुम्हालाही सगळ्यांना खूप भरभराट हो तुमची, आणि या होलीमध्ये सगळ्यांचं तुमचं काही सगळं विघ्न सगळं निघून जाऊ देत. वाईट काही शक्ती असतील त्याही तुमच्यावरच्या निघून जाऊ देत. या होळीमध्ये समर्पित होऊ देत. आपले अहंकार असो, आपल्या मनातल्या वाईट शक्ती असो, वाईट विचार असो, हे सगळं या होळीमध्ये सगळं जळून जाऊ देत. हीच त्या महादेवांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय